Hello, I'm Tanu and you're watching Ingwa News. The Bhoma Adkolna Gram Sabha was dominated by discussion on issues related to national highway passing through the village, with residents raising serious concern over road safety, traffic management, and pending infrastructure works. Villages highlighted the increasing risks of accidents, difficulties faced by pedestrians, and the need for improved safety measures along the highway stretch. Members urged the concerned authorities to take immediate steps to address the issue and ensure the safety and convenience of local residents. Several other local development matters were also discussed during the meeting. ही ऑथॉरिटी रस्त्याचा विषय काय मी उलटा तुम्ही सांगला तुम्ही सांगलेलं बरोबर असं पाहिजे ते पाळ पडतात तिथं आता तुम्ही जी स्टेट गव्हर्नमेंट असल्या बाबत किती जमीन वयतली आणि किती तुमची उचलणार ती आमची आजणार तुमच्या असं ते मागा मत सहसा देऊन फाटा घाला तुझी जमीन बघून घ्या सहसा देऊन कोणी करून टाकले लोक किती मागतात सरकाराकडे किती मागला लोकांनी सरकाराकडे फक्त तुमचं अलाइनमेंट दाखवया म्हणून मागता 4 वर्सां आता लिखून दवरता कोटिंग म्हणजे नाही सरकाराक आमी तुमच्या तोंडात वयचे ना त्या पदार्थ तुम्ही आमच्या ऐकतले आणि 2022 2022 कॅप्टन बोर्डाचे आमकां लेटर दिल्लें आसा कंप्लीट प्रोसेस जावना जीटी जॉईन फॉर्मार बाणासरी टू फॉर्मार जावचो ना म्हणून जाल्यार तेणी एका फॉवर्डाक कितें घातलें तेरा जेटी त्यावे दिला पळय आमचे कडेन कितें आसा पळय न्हू तें तुका सांगता तुका जाय जाल्यार 22 तूं लेटर घे आनी फॉरवर्ड कर कॅप्टन बोर्डाचें 2022 आमकां येयल्लें आसा आता लेटेस्टूय आमी धाडला आमकां गेल्ले आमकां ते काय ना आमकां फक्त तुमचे कडल्यान परमिशन मेळना किंवा ना 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 आता तुम्ही तांकां हें करपाक जाय ज्यो जेटी प्रपोज तुम्ही केल्या तेरा तितून आमचे बाणस्तारीचें नांव आसा बाणास्तारीचे मरे एज पर म्हाका इनऑफिशियली सांगता तुका हांव बाणास्तारीची ती जेटी तेंची पुलाक ऑपोजीट म्हणजे बाणास्तारीच्या ऑपोजीट सायडीन कॅप्टन बोर्डाचो जागो आसा चालू झाले ओल्ड ब्रिजाक तेकोन कॅप्टन बोर्डाची जागा चालू झाले मे बी ती कन्सिडर करता हे सायडीन जाले ना पंचायती क्लियर कट लेटर आसा अशें ते कन्सिडर करता ते अशें म्हणटा बाणस्तारी म्हणून येता बाणस्तारी येता तशें. तुमच्या जाग्यान असो ती हे सायडीन असो किंवा ते सायडीन असो ना 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 प्रश्न बाणास्तारी तो ना. हय पंचायतीक कॉन्फिडन्सान घेवन लोकांक बरोबर घेवन ते डिस्कस जावपाक जाय बाबा गेल्ले ग्रामसभेची धाडले नॅशनल हायवे तसोच येयलो न्हू हांगार तसोच जर फुडें जेटी येयली आनी लोकांक आमकां पांयां पडचे पडले आडोयार ती हे शक्य ना कित्याक आमी पळयलां पण डी नोटिफाईड करून समज येयली जाल्यार आमकां गेल्ले फाटी धाडला आमी ते तुम्ही लेटर करा आमचे स्ट्रॉंग ऑपोज आहा तेका आणि कोळसो नाटो सपोज काबार तो हे सायडीन ते सायडीन कोळसो जेन्ना तूं आमच्या गांवांतल्यान व्हरता कितली आसा ते सायडी सुद्दां थोडी 20 स्क्वेअर मीटर कितली आसूं रे जेन्ना जेटी जेटी जावंक येयली शकना एज पर ते दाखयला पळय ते जावंक शकना ना ना अशें अंदाज कॅप्टन बोर्डाचो जागो अंदाज धरलो नाही ना अंदाज धरून तर आमी फोंडाक पडले अरे युवन कॅप्टन बोर्डाक आतां ऑफिस बांदला पळय बाणस्तारी ते सुद्दां तेंच्या जाग्यार न्हू नाल ते इमिडिएट काढा मरे आता किती वर्ष झाली रे अरे ते बोमान सगळे गावात पडाले म्हणजे ते स्क्रॅप म्हणजे बोमान ते जाव रे कलेक्टर काढचे मग घे आणि म्हाका आता पळय सरपंच ना तो ते सरपंचाच्या एरियेन पळय जितली पळय ती हे जाले पळय भितर की आतां हे स्क्रॅप न्हू थंय ती झोपडपट्टी आल्या भितर तिचेर कितें लक्ष आहा तुमचें थंय कितें क्रायम रेट चलता आसता तिचेर लक्ष आहा ते लोक कशे आम घेवन गना बीन घेवन पावता ते खबर आहा तरी फाल्यां कोणाक मारले म्हणटकीर तुमी तेजेर एक्शन घेतले तू मरे सांगतो तुका स्वता सरपंच सांगता आपल्याक खबर ना मरे काय रातचो मरे दोनांक चल थंय कितें चलता ते पळय दोनांक चल रातचो दोनांक चल थंय कितें चलता ते पळय आमी दिसता गावणाचे प्रश्न रे तू मरे दोनांक चल रातचो थंय कितें चलता ते पळय आणि मागीर आमकां सांग आमी कितें सांगता पळय मुस्लीम हे ते आमकां लागना तू दोनांक चल रातचो पळय थंय कितें चलता ते पयलू बाद जाल्या कितें जालां कितें करता ते नाल्यार हांव घेता रिकॉर्डिंग नाल्यार एक तर मुस्लिमा डाकूच काडून उडया भायर आमच्या बोमान दवरनाका तांकां तुमी सेपरेट करा तुमकां बाणस्तारी दवरा तांकां अरे सगळे एकटाच एक क्रायम थंयच्यान घडटा खंयच्यान घडटा पण सगळे आम्ही फक्त पुलिशेक कितें सांगलें पुलिशेक न्हू पुलीस पेट्रोलिंग करून काय सांगना काय सांगना
कोणाक action कितें जावपा ना, मागून PI इसवण आहा पळय करा. न्हू आणि थंय पयली मेन म्हणजे ऐक. आयडेंटिफिकेशन करा बाबा ते खरें रावता ते बाबा जिन्युइन आहा काय ना ते तूं मरे आता ते कोणूच ना थंयचे पळय ऐक दामोदर ऐक सगळें करा फूल पळय हांव एक सांग तुका मागून स्कूल आहा पळय न्हू थंय वच मरे दोनांक सुमार तूं राखी चल आनी पळय थंय कितें चलता तें सरकार हे पंचायती कडेन कित्याक लक्ष दिना आनी कित्याक तांकां परते उत्तर दिना हेजें आमी तर कांयच सांगूंक शकना. लोकांनी पंचायतीन आपले घराणें मांडलें आनी तेंच्या मार्फत इवन आमी आमचो आमदार आसा पळय तेका तेजे कडेन वचून मांडलें पूण आमदारान आमकां 3-3.5 वर्सां जावन येयलो सगळें प्रोसिजर कंप्लीट जालो आनी येवन अशें गोंयच्या लोकां समोर सांगलें की आपणाक पंचायतीन सरपंचान सांगलें म्हणून आपणे तो रस्तो हांगा घातलो म्हणून. म्हणजे हेजो अर्थ असो जाता की हो जो रस्तो अलायनमेंट हांगा घातला तो एक आमदार सांगता म्हणून तेज्या इशाऱ्याचेर आनी खंय तरी पंचायत आतां सरपंच म्हणल्यार पंचायत येयली आतां पंचायत आतां तुमी आयकला तुमकां तो सांगता की आमकां परतें उत्तर दिना आमी लोकां बरोबर आसा. तुमी लोकां बरोबर आसा जाल्यार हें उत्तर MLA कडल्यान कशें येयलें की आपणाक सरपंचान सांगलें म्हणजे आमी म्हणटा एक सरपंच म्हणल्यार पंचायत बरोबर. सो प्रोसिजर फॉलो करिनासतना जर हो रस्तो घातलो MLA जाल्यार आयज MLA आमकां परते आमचे कडेन ते करेक्शन करपा खातीर आमकां मेळचें पडटलें आनी तेका हे PWD मिनिस्टर आनी जो सरकाराचो CM आसा तेका हांगा क्लियर कट जो अलायनमेंट जो आमी मागता आमी कांय मागना आमी इतले वर्सां जालीं तुमी पळयलें आमकां अलायनमेंट दाखयात हो आनी दुसरी गोश्ट क्रुशल सामकी मेन इम्पॉर्टंट गोश्ट जी आमी मागता जे टायमाचेर गोंयान 60 मिटर रस्तो जायना हें 2010 कळोन चुकलें आनी तो स्क्रॅप करचो पडलो ऑल ओवर गोवा तेन्ना एक कायदो केलो मनोहर पर्रीकारान एक रिक्वेस्ट केली जेन्ना तो CM जालो तेन्ना एक रिक्वेस्ट केली सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन की आमकां 45 मिटराचेर नॅशनल हायवे दिवचो म्हणून आनी ते 45 मिटराचेर ते दिवपाचे एग्री जाले. आमी आयकलां की मोल्या सारके गांवांत ज्या जाग्याचेर 45 मिटराचेर कितलीशींच लोकांची घरां वयतालीं गाडे वयताले आपले अस्तित्व वयताले थंय तेंच्या आमदारान 45च्या जाग्यार मातशें 45 आपणाक दिवचो म्हणून मागलो 60 मिटर केला मोल्या थंय 45 मागलो तेन्ना तेका खंयच्याच परिस्थितीन आनी तेजे सकयल आमी दिवंक शकना हें उत्तर येयल्लें. जाल्यार आयज हो कायदो 45चो मोडून 25 मिटराचेर हो सरकार हो CM हो PWD मिनिस्टर बोमाचे हेजेर खंयच्याय आदाराचेर उलयता फक्त बोमा खातीर नवो कायदो केलो काय कितें हेजें आन्सर पयलीं हे CMाक दिवचें पडटलें आनी PWD मिनिस्टराक दिवचें पडटलें. हायवेचे आमी ते फूल जितली एक्विशन जाला जागा जी आतां एक्विशनाक कितली गेल्या आनी ती कितली घरां गेल्या ती आमकां लोकांच्या डिमांडा प्रमाणे मागतले आनी जी आमची लागजरी ती सर्वे नंबराचेर नोटिफायड जाल्ली आनी जी उरल्या आतां एक्विशन जावन उरल्या ती डिनोटिफायड करपाक लोकांचो डिमांड आसा ते आमी मागतले आनी डिनोटिफायड जावन आमकां येवची म्हणून जेटीच्या संदर्भात जेटीचे आमकां कांय येवना आतां समज येयलें जाल्यार ते आमी लोकांच्या फुड्यान दवरतले आनी डिस्कस करतले आनी जेटी ही आमकां नाकाच. पूण तुम्ही आता हे सरकाराकडे उलयतले म्हणटा हायवेच्या संबंधान तुम्ही स्वतः म्हणले की सरकार तुमचे कडेन कांयच कम्युनिकेशन करिना फायल सुद्दां तुम्ही म्हणले मोठी मोठी जायत आसा पूण कम्युनिकेशन कांय जायना. कम्युनिकेशन म्हणजे कशें आसा पळय जे ते सांगता आमचें काम कितें आसा जे लोकांचे जे ग्रिव्हन्सीस आसा त्यो मांडपाच्यो आनी गव्हर्मेंटाक पावोवपाच्यो डिपार्टमेंटाक जे डिपार्टमेंटाचे रिप्लाय येता ते आमी सांगता हितून आमचे पर्सनल कांय फॉलोअप जायना तेजेर फॉलोअप जाता आमी पर्सनल वचून फॉलोअप करता नॅशनल हायवेचेर आनी बाकीचे पर्सनल कित्याक जे गांवांक नाका ते आमकांय नाका न्हू.